नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध, दशक 4, समास 9, आत्मनिवेदन भक्ती। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात 8व्या भक्तीचे निरूपण केले। आता सावध होऊन 9वी भक्ती कोणती ते ऐका। 9व्या भक्तीला निवेदन भक्ती म्हणतात। यात आत्मनिवेदन करावयाचे असते। तेही कसे करावे हे स्वाभाविक रीतीने स्पष्ट करून सांगतो। निवेदनाचे लक्षण असे आहे, यात आपण स्वतःला देवास समर्पण करावे। ते कसे करावयाचे ते तत्वविवेचनाने कळते। मी भक्त असे म्हणायचे आणि विभक्तपणे देवाला भजायचे हे सर्वच अयोग्य आहे। लक्षण असून लक्षणहीन म्हणावे, ज्ञान असून अज्ञान आहे असे म्हणणे आणि भक्त असून विभक्तपणे राहणे हे सर्वच काही विलक्षण व विपरीत आहे। जो विभक्त नाही त्यालाच भक्त म्हणता येईल आणि जो विभक्त आहे तो भक्त असू शकत नाही। या विरोधाभासाचे समाधान विचाराशिवाय होणार नाही। म्हणून साधकाने विचार करावा। देव कोणाला म्हणायचे ते ओळखावे व मी कोण असा आपणही अंतर्मुख वृत्ती करून अंतःकरणात शोध घ्यावा। मी कोण याचा निवाडा करू लागल्यावर एकेका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो आणि मग मी म्हणून कोणी उरतच नाही। ज्याला आपण मी म्हणतो त्याचे अस्तित्वच नाही हे विवेकाने कळून येते। जे तत्व ज्यातून झाले त्यात त्याचा विवेकाने लय करीत गेले की सर्वच प्रकृतीचा निराश होतो, म्हणजे मूळ मायाही उरत नाही, मग मी म्हणणाराही उरत नाही, केवळ एकमेव सच्चिदानंद स्वरूपच उरते। हे जेव्हा कळून येते तेव्हा सहजच आत्मनिवेदन होते। जे दृश्य विश्व आहे ते 5 भौतिक आहे याचा विवेक करून एकेका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो व फक्त आत्मा शिल्लक राहतो व मग आपण म्हणजे आत्मा हे कळून येते। मुख्य तत्वे 2 मानली तर एक म्हणजे परमेश्वर म्हणजे शिव, दुसरी जगाच्या रूपाने भासणारी प्रकृती। ही 2च मूल तत्वे असताना त्यात मी हा तिसरा चोर कोण आणला। याप्रमाणे विचाराने हे सर्व सिद्ध झाले असता लटकी मी देह ही बुद्धी उगीच मागे लागली आहे। पण तत्वविचार केल्यावर मीचे अस्तित्वच राहत नाही। तत्वविवेचन करू लागल्यावर एका तत्वातून दुसरे तत्व कसे झाले हे कळते व पिंड ब्रह्मांड रचना कशी झाली व विश्वाकार नाना व्यक्ती यांच्या रूपाने नाना तत्वे म्हणजे पंचमहाभूतादीच कशी विस्तार पावली आहेत हे कळून येते।
याप्रमाणे विवेक करू लागल्यावर आपण तत्वाहून भिन्न साक्षी आहोत हे कळते. ही जाणीव झाली की तत्वे ओसरतात. पुढे जेव्हा आत्मानुभव आत्मप्रचिती येते तेव्हा एकमेव सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरे साक्षीत्वही उरत नाही. आदी अंती फक्त एक आत्माच आहे हे कळल्यावर मी शिल्लकच राहत नाही. एक आत्माच स्वानंद घन असून अहमात्मा म्हणजेच मी तो आत्माच आहे असा अनुभव आल्यावर तेथे आपण म्हणून भिन्न कुणी कसा उरेल. सोहम हंसा हे मी कोण या प्रश्नाचे उत्तर आहे. याच्या अर्थाचा सखोल विचार केल्यावर आणि आल्यासंबंधी विचार केल्यावर कळून येते की जेथे आत्म्याशिवाय अन्य काही नाहीच तेथे आपण आपले अस्तित्वच कुठे शिल्लक राहते. आत्मा निर्गुण निरंजन आहे, त्याच्याशी अनन्य असावे याचा अर्थच असा होतो की तेथे अन्य म्हणजे दुसरा कुणी नाहीच. मग तेथे आपण म्हणजे मी राहतोच कोठे. आत्मस्वरूपात द्वैत तर नाहीच, पण अद्वैतही उरत नाही. जेथे द्वैताद्वैतही नाही तेथे ज्याला एकत्व किंवा भिन्नत्व भासते तो मीच तेथे उरत नाही. आत्मा हा पूर्णत्वाने परिपूर्ण असतो. तेथे गुण अगुण दोन्हीचा अभाव असतो. तो निखळ निर्गुण असतो. सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण असून येथे दुसरे काही नसतेच. तर अशा परिस्थितीत आपण म्हणजे मी म्हणणारा तेथे असेलच कसा. त्वपद म्हणजे तू, तत्पद म्हणजे ते ब्रह्म आणि असी पद म्हणजे आहेस. तू ते ब्रह्म आहेस. याप्रमाणे निधिध्यासन करता करता निधिध्यासन करण्यातच जेव्हा करणाराच जेव्हा ब्रह्मरूप होऊन जातो तेव्हा सगळे भेद व अभेदाचेही निरसन होते व एक आत्मवस्तूच राहते. तेथे मी चे अस्तित्वच कसे राहील. एका परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही. विद्या या उपाधीमुळे त्यालाच शिव संज्ञा प्राप्त होते, तर अविद्या उपाधीमुळे जीव संज्ञा प्राप्त होते. दोन्ही उपाधीचे निरसन केल्यावर जीव शिवच राहत नाहीत, केवळ एकच एक ब्रह्मच राहते व तेच सर्वांचे स्वरूप आहे. याप्रमाणे आपल्या स्वरूपाविषयीचे ज्ञान दृढ झाले म्हणजे आपण म्हणजे मी म्हणून कुणी राहत नाही. म्हणून आपण ज्याला मी म्हणतो तो देहाभिमानी मिथ्या ठरतो आणि देव म्हणजे पूर्णत्वाने परिपूर्ण आत्माच केवळ सत्य आहे हे कळून येते. म्हणजे देव व भक्त म्हणजे शिव व जीव तत्वतः एकच परब्रह्मरूपी आहेत असा अनुभव ज्यांना साक्षात होतो तेच या वचनांचा अभिप्राय जाणतात. या स्वात्मानुभवालाच आत्मनिवेदन म्हणतात. या योगे ज्ञानी लोकांना समाधान प्राप्त होते. याप्रमाणे येथे 9व्या आत्मनिवेदन भक्तीचे लक्षण सांगितले आहे. पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ, सर्व देवांमध्ये जगदीश श्रेष्ठ. त्याप्रमाणे नवविद्या भक्तींमध्ये ही 9वी भक्ती श्रेष्ठ आहे. जोपर्यंत ही 9वी आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच स्वात्मानुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्ममरणातून सुटका होऊ शकत नाही. श्री समर्थ म्हणतात की माझे हे वचन सत्य प्रमाण मानावे, हे खोटे मानू नये. अशा प्रकारे नवविद्या भक्ती केली असता सायुज्य मुक्ती प्राप्त होते. एकदा सायुज्य मुक्ती प्राप्त झाली की ती कल्पांतीही नष्ट होत नाही. एकंदर मुक्ती 4 आहेत. त्यातील पहिल्या 3 मुक्तींचा नाश होतो, पण सायुज्य मुक्ती मात्र अविनाशी आहे. त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायुज्य मुक्तीचा नाश होत नाही. वेदशास्त्रांनी एकूण 4 मुक्ती वर्णन केल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 3 नाश पावतात, पण 4थी मुक्ती सायुज्यता ही अविनाशी आहे. सलोकता ही पहिली मुक्ती होय. समीपता ही दुसरी मुक्ती असून स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे. तर सायुज्य मुक्ती ही 4थी मुक्ती होय. भगवत वचनाने या 4 मुक्ती साधकांना प्राप्त होतात. या 4ही मुक्तींचे प्रांजळ वर्णन पुढल्या समासात करीत आहे, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.